महाराष्ट्र राज्याचं एक वैशिष्ट्य आहे की या राज्यात जे काही महत्त्वाचे देव आहेत आणि त्यांची जी मुख्य स्थान आहेत ती बहुधा डोंगरावर किंवा डोंगरदरीत वसलेले आहेत। अगदी खाडा डोंगर ते अगदी खोल दरी आणि सभोवती घनदाट जंगल असलेल्या ठिकाणीच देवाचा वास आणि निवास आहे। मग तो भीमाशंकर असो किंवा अन्य कोणता देव असो। आज आपण अशाच एका देवीच्या मंदिराची भेट घेणार आहोत। हे मंदिर आहे पाटण तालुक्यात निवकणे येथे घनदाट जंगलात अवघ्या 300-350 लोकसंख्या असलेल्या गावाच्या खोलदरीत हे मंदिर असून इथं दररोज कितीतरी भाविक दर्शनासाठी येत असतात। चला तर आपण या मंदिराकडे जाऊया। आता आपण नुकतीच खिंडवर आणली आहे। या प्रचंड मोठ्या खिंडीतून हा जो रस्ता जातोय तो रस्ताच आपल्याला थेट निवकणे गावात घेऊन जाणार आहे। आता आपण तिथे जाऊन मंदिर आणि मंदिर परिसराची माहिती घेऊया। आपण आता पोहोचलोय यात्रेच्या ठिकाणी। इथं डोंगराच्या पोटातून आणि जानूबाई मंदिराच्या पाठीमागून वाहणारी ही छोटीशी नदी दिसते। या नदीत गुळगुळीत झालेल्या मोठमोठ्या दगडातून पाणी खळखळत असून हे पाणी जीवन वाटत निघालं आहे। खरे तर जानूबाई ही एक निसर्ग देवता आहे असं म्हणावं लागेल। एवढ्या सुंदर अशा घनदाट जंगलात ती वास करीत आहे। खरं तर निवकणे हे गाव अवघ्या 320 लोकसंख्येचं, पण इथं आज लाखभर भाविक दाखल झाले आहेत आणि आपण बघू शकतोय की जागा मिळेल तिथं लोकांनी त्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत। इथं घनदाट जंगल आणि अगदी छोटी शेती, छोटी म्हणजे त्या जमिनीला ना आकार ना उकार, कशी वाकडे तिकडे पसरलं, अगदी 7-8 माणसं झोपावेत एवढ्या वावरापासून 50 लोक झोपावेत एवढंच शेत। हे शेत सुद्धा आज गजबजलं आहे लोकांनी आणि त्या शेतात लोकांनी मुक्काम ठोकला आहे। तुम्ही रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला गाड्या बघू शकता आणि लोक इथं बघा तंबू ठोकून विसवले आहेत। तिथं अन्न शिजवणे सुरू आहे। अगदी मेर तिथं जागा पकडून लोक विसावलेले असतात। इथं खरं तर गवे, बिबटे यांची प्रचंड दहशत असते। त्याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते, पण आज ही भीती नष्ट झाली आहे का? त्याचे एकच कारण जानूबाई देवी हिचं महात्म्य फार मोठं आहे। ही भाविकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ही लाखोंची गर्दी जमा झाली। तुम्ही बघताय अजून काय बरोबर आहे ना इकडे गाडी आहे सगळीकडे
हे भजी कसे पाव किलो आहेत भजी हा पाव किलो कसे थंडगार सब्जा सरबत थंडगार लिंबू सरबत थंडगार सरबत थंडगार सब्जा श्री जाण्याची श्री जाणाई भक्त नागोमाळी ठेवण जेजुरी श्री जाणाई भक्त नागोमाळी ठेवण ट्रस्ट जेजुरी आलेल्या सर्व जाणाई भक्तांचं सहर्ष स्वागत करतात सहर्ष स्वागत देणगी द्या देणगीची पावती द्या देणगी द्या देणगीचे नागरिकचे पावती घ्या धन्यवाद देवल्ला